हेलो डियर स्टूडेंट, वेलकम टू क्लास 9th। स्क्रीन पे आपको जो बुक दिख रही है वो आपकी साइंस एंड टेक्नोलॉजी की बुक है। हमको इस बुक में टोटल 18 चैप्टर डिस्कस करने हैं। 8 तक आपके जो चैप्टर्स थे, फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, ये थोड़े से सॉफ्ट होते थे, थोड़ी सी इजी होती थी। अगर जैसे जैसे आप हायर क्लासेस में जाओगे वहाँ आपका जो पोर्शन है वो थोड़ा सा हार्ड होता जाएगा। अब यहाँ आपको टिपिकल फिजिक्स, केमिस्ट्री और बायो डिस्कस करना है। तो हम यहाँ पे पहला चैप्टर जो डिस्कस करने वाले हैं वो है चैप्टर नंबर 1। चैप्टर नेम इज़ लॉ ऑफ मोशन। सो नाउ वी आर डिस्कस आवर फर्स्ट चैप्टर। द चैप्टर नेम इज़ लॉ ऑफ मोशन। सो स्टूडेंट, नाउ वी स्टार्ट विथ फर्स्ट हेडिंग, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट। आता यासाठी पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला. कॅन यू टेल इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन. काही एक्झाम्पल ते तुम्हाला दिलेले आहे. या एक्झाम्पलमधून तुम्हाला हे सांगायचे आहे की कुठल्या एक्झाम्पलमध्ये मोशन प्रेझेन्स आहे, कुठलेमध्ये ॲब्सेन्स आहे. पहिला एक्झाम्पल आहे द फ्लाईट ऑफ अ बर्ड. जेव्हा पक्षी उडतात ते आपल्याला मोशन ऑब्झर्व होतो. ही असतं स्टेशनरी ट्रेन आहे ती थांबलेली आहे, म्हणजे ती काय आहे, ॲब्सेन्स ऑफ मोशन आहे. लीव्स फ्लाइंग थ्रू एअर. हवाने काय होत आहे, ते जे पानं आहेत ते काय होत आहे, उडत आहे. काय होते ते आपल्याला मोशन दिसत आहे. आ स्टोन लाईंग ऑन आहे. जो स्टोन आहे तो काय होतो आहे, खाली पडतो आहे, म्हणजे की इथे पण काय आहे, मोशन आहे. सो वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट एव्हरी डे. आपण दर दिवशी भरपूर प्रकारचे जे मोशनचे ते ऑब्झर्व करत असतो. समटाईम्स वी कॅन नॉट सी द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट डायरेक्टली. कधी कधी आपण मोशनला डायरेक्टली ऑब्झर्व करू शकत नाही आहे. ॲज इन द केस ऑफ ब्रीज, हव्याचा वारा येतो, त्या वाऱ्याला आपण ऑब्झर्व नाही करू शकत होते, आपल्याला ते दिसत नाही आहे, पण ते आपल्याला फील होते. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल ऑफ मोशन बिसाइड दोज गिवन हिअर. असे काही एक्झाम्पल तुम्हाला माहीत आहे का की ज्या मोशन आपण फील करू शकतो पण ते आपल्याला दिसत नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली बॉडीमध्ये हे ब्लड आहे ते कंटिन्यू काय होतो आहे, सर्क्युलेट होतो आहे, पण तो आपल्याला दिसत नाही आहे किंवा आपल्याला तो माहीत पडत नाही आहे. पण तरीसुद्धा तो ब्लड आहे काय होतो आहे, आपली बॉडीमध्ये फिरतो आहे किंवा मोशन करतो आहे. नाव नेक्स्ट इज थिंक अबाउट इट. द फर्स्ट क्वेश्चन इज यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस इन द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन अ मोशन. तुम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करताय, तुमच्या समोर अजून एक जो पर्सन आहे तो बसलेला आहे, तो त्या टायमाला तुम्हाला मोशनमध्ये दिसतो आहे का. तुम्ही उत्तर काय देणार आहे, नाही. व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाईड इफ एन ऑब्जेक्ट इन मूव्हिंग ऑर नॉट. एखादी वस्तू किंवा व्यक्ती मोशनमध्ये आहे किंवा नाही यासाठी तुम्ही काय कन्सिडर करणार आहे. तर त्याची जागा बदलत असेल तर आपण त्याला काय म्हणू की हा काय आहे, तर मोशन आहे. यू हॅव लर्न द मोशन is a relative concept. If the position of an object is changing with respect to its surrounding, then it is said to be in motion. आपण केव्हा मोशन म्हणणार आहे, जेव्हा काही व्यक्तीची, वस्तूची जागा बदलणार. अदरवाईज इट इज अ सेट टू बी अ रेस्ट. जर जागा बदलली नाही तर आपण काय म्हणूया की तो काय आहे, रेस्ट पोझिशनमध्ये. आता नेक्स्ट आपली हेडिंग आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला एक बुकमध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. बघा ती ॲक्टिव्हिटी. लेट्स ट्राय दिस. मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए बी अँड डिफरंट वे ॲज शोन इन द फिगर. तुम्हाला इथे एक फिगर दिलेला आहे. पाथ ए आणि पाथ बी दोन तुम्हाला ते डिस्टन्स दिलेले. आपल्याला दोघी ए आणि बी डिफरंट वेने आपल्याला काय करायची, त्यांचं डिस्टन्स फाइंड करायचे. नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन. आता जो डॉटेड लाईन आहे त्यामध्ये आपल्याला जे आहे ते मेजर करायचे. बघा, पहिले आपण कुठे जाणार आहे, ए टू बी जे आपल्याला सर्क्युलेटरी दिलेलं आहे, नंतर जे डॉटेड लाईन दिली, दोघी आपल्याला काय करायचे ते मोजायचे. नाव विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू ए. दोघांमध्ये कोणता जे डिस्टन्स आहे ते बरोबर आहे. तर बघा, दोघी डिस्टन्स आहे, पण ए ते बीमध्ये हे काय आहे, तो जास्त डिस्टन्स आहे, आणि ए ते बी डॉटेड लाईनमध्ये आहे ते काय आहे, ते कमी अंतर आहे. थिंक अबाउट इट. शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. सी फिगर 1.1b. हा बी जे फिगर आहे ते तुम्हाला ऑब्झर्व करायचे. हे काय आहे, ते संगीता नावाची एक मुलगी आहे. ती काय केलं, पहिले आपले फ्रेंडचे घरी गेलं.
सॉरी शीतल आहे ती पहिले कुठे गेली, आपले फ्रेंड्स संगीताच्या घरी. संगीताच्या घरी गेल्यानंतर ती कुठे गेली, शाळेत गेली. म्हणजे आता तुम्हाला इथे घर दिसतोय, घरपासून ते 500 मीटर कुठे गेली, संगीताज हाऊस. आफ्टर दॅट पाथ व्हीवर ते स्कूल गेली. म्हणजे किती मीटर चालली, 1200 मीटर. आता टोटल 500 प्लस 1200 किती झाले, 1700 मीटर. ती टोटल आपले घर ते शाळेपर्यंत गेली. ओके. Prashant went straight from home to school. Both are walking with the same speed. Who will take less time to reach the school and why? आता जो प्रशांत नावाचा मुलगा आहे त्याने काय केला की तो डायरेक्टली आपले स्कूल ते डायरेक्ट कुठे गेला, आपले स्कूलला गेला. आता दोघीमध्ये सेम स्पीडने काय होते ते शाळेत गेले. पण कोण पहिले पोहोचणार, तर उत्तर काय येणार आहे, प्रशांत. कारण प्रशांतने काय केला, ते कमी अंतरमध्ये गेला आणि संगीताने काय केला, ते जास्त अंतर कव्हर केला. Who will take less time to reach the school and why? Prashant take less time as a comparative to Sheetal. In the above example, is there a difference between the actual distance and distance travel? What is it? Yes. शीतलचा टोटल डिस्टन्स होता 1700 मीटर आणि प्रशांतचा टोटल डिस्टन्स होता 1300 मीटर. ओके. आता दोघांचे डिस्टन्समध्ये काय झाला, कमी झाला. का डिस्टन्समध्ये कमी झाला, तर आपण ऑब्झर्व करूया की हा ए आणि बी दोघी घरापासून कुठे गेले, शाळेत गेले. दोघांचा जे एंट्री पॉईंट होता तो सेम होता, पण दोघांचा जे डिस्टन्स होता ते काय होता, कमी जास्त होता. तर शीतल ए पासून बीमध्ये गेली म्हणजे स्कूलला गेली. हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स दोघांमध्ये फरक आहे. तर जेव्हा डिस्टन्समध्ये आपण जेव्हा डायरेक्टली कमी करतो आता आपण त्याला असं म्हणूया की आता घरी होता, टोटल जे डिस्प्लेसमेंट झाला, डिस्प्लेसमेंट म्हणजे कमी अंतर, डिस्प्लेसमेंट म्हणजे कमी अंतर आणि डिस्टन्स म्हणजे टोटल अंतर जे तुम्ही कव्हर केला. सो डिस्टन्स इन द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन. डिस्टन्स म्हणजे काय, ते ॲक्च्युअल पाथ आहे जे एखादी वस्तू मोशनमध्ये त्याला काय करते, फॉलो करते. वाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनादर, जेव्हा ते एक पॉईंटने दुसरे पॉईंटवर जाते. वेअर डिस्प्लेसमेंट काय आहे, ते मिनिमम डिस्टन्स आहे बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. आता यामध्ये जर आपण बघूया तर शीतल हा इथे घर आहे, घरापासून ते एमध्ये म्हणजे संगीताच्या हाऊसमध्ये गेली, नंतर ते आपल्या स्कूलमध्ये गेली. टोटल डिस्टन्स किती झाला, 1700 मीटर. पण जर आपण कोणाला विचारला की जर शाळेत हा तिचं एंड पॉईंट, स्टार्टिंग पॉईंट तिचं घर आणि घरापासून स्कूलचा जे डिस्प्लेसमेंट होता किंवा तिचा डिस्प्लेसमेंट झाला त्याचा अंतर काय होता, फक्त 1300 मीटर. तर नेहमी डिस्टन्सपेक्षा जे डिस्प्लेसमेंट आहे तो काय आहे, तो कमी आहे. म्हणजे की काय, तो मिनिमम डिस्टन्स आहे. आता नेक्स्ट तुम्हाला इथे हेडिंग दिलेली आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. बघा, एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक राऊंड द एज ऑफ द सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. स्वराली होती ती एक पर्टिक्युलर सर्क्युलर फील्डवर काय करत होती, वॉक करत होती. इथे तुम्हाला फिगरमध्ये दिसतोय. ॲज शोन इन द फिगर, इफ द स्टार्ट फ्रॉम द पॉईंट ए, टेक वन राऊंड, हाऊ मच डिस्टन्स ही वॉक अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. 100 मीटर एपासून सुरू केला, परत एमध्ये गेली म्हणजे तिचा डिस्टन्स काय आला, 100 मीटर. पण तिचं डिस्प्लेसमेंट काय येणार, तर आन्सर येणार आहे 0. कारण तिच्या स्टार्टिंग पॉईंट आणि फायनल पॉईंट हे दोघी काय आहे, तर सेम. नेक्स्ट, इफ अ कार स्टार्टिंग द पॉईंट पी. आता पीमध्ये तुम्हाला इथे कार दिसते, इथे त्याने स्टार्ट केला, गो द पॉईंट क्यूपर्यंत ती पर्टिक्युलर गेली अँड रिटर्न टू द पॉईंट पी आणि पीला परत आली. तर तिचा डिस्टन्स किती येणार आहे, 360 प्लस 360. हे ॲडिशन जर केलं तर तिचा डिस्टन्स, पण त्या डिस्प्लेसमेंट काय येणार आहे, तर 0. आता तुमच्या लक्षात आला असेल की व्हॉट इज द मिनिंग ऑर डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके. नेक्स्ट आपले लेक्चरमध्ये आपण स्पीड आणि व्हेलोसिटी डिस्कस करणार आहे. ओके, थँक्यू.